तर सकाळी झोपत उठलो तेवढ्यात घरातली म्हणली की आपल्याला डिगंचीला जायचंय. मग डायरेक्ट आवरून घेतलं आणि गाडीत बसलो. सकाळपारी उपाशी पोटी निघलेलो त्यामुळे जरा वडापाव खाऊन घेतला. वडापावनं गरम तर झालतो त्यामुळे जरा लस्सी आणि आईस्क्रीम खाऊन घेतलं. एवढं सगळं खाऊन पिऊन झाल्या एकदाशी दिगंजीत पोचलो. इथं घरात आल्याला पहिला कपडे बदलून घेतली. नंतर ना घरातनं बाहेरून बसलो ही आचारी काय काय करते बघायला. तिथं गप बसलो नाही तेवढ्या तिकडनं पाण्याचा टँकर आला. मग काय कोणाला गप बसलेलो भगवते तेव्हा असल्या उन्हाचं मला वर चढवलं. तिथनं खाली आलं नाही तेवढ्यात अनेक काम लावलं. नंतर ना मट्ट्यासाठी दही बारीक करायचं होतं. नंतर ना दही बारीक करून झाल्यानंतर अनेक काम लावलेलं. ती म्हणजे टावेल टोपी एका पिशवीत घालायचं होतं. इथं आम्ही कार्यक्रमाला आलोय का काम करायलोय काय कळत नव्हतं. बरं ती सगळं जाऊ दे म्हणलं आणि आता आवरून घेऊया म्हणलं. मग काय डायरेक्ट आवरून घेतलं आणि आपलं काय जाईल तिथं कामच असतंय सिनेमॅटिक व्हिडिओ करायचं. मग काय आपल्याला पाहिजे तेवढं शूट कव्हर करून घेतलं आणि जरा दुसरी कामं बघूया म्हणलं. तिथनं मट्ट्यात जरा पिठी साखर आणायला गेलतो कारण मट्टा जरा वैशी तिखटच झालता. तिखट झालता म्हणून जरा अर्धा किलो साखर आणून टाकली. तर या पुढच्या कार्यकर्त्यानं मीठ जास्त टाकलेलं. 3दा साखर आणलाय पिठी. आता चौथ्यांदा आणायला चढली. काय करायचं? गोड झालतं पण मीठ कमी म्हणून मीठ टाकले. आता खारट झाली. आता डबल गोड करायचं. आता आणि पिठी साखर आणायला चढली. करायचं. तिथनं ती साखर आणून दिली आणि पाणी आणायला गेलो. शेवटी त्या मट्ट्याची वाटच लागलेली त्यामुळे तो विषय सोडून दिला आणि डायरेक्ट जेवाय बसलो. चला आजच्या पुरतं एवढंच बस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ कसं वाटतात कमेंट करून नक्कीच सांगा.